तुम्हाला एक आनंदाची गोष्ट अजूनही द्यायची आहे की जे नवीन आपलं महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण आहे आणि देशाचं जे आलेलं आहे, त्यामुळे विदर्भ जो आहे, हा विदर्भ आहे 11 जिल्ह्यांमध्ये देशाने आणि महाराष्ट्राने विशेषतः हे ठरवलेलं आहे की हा पूर्ण कॉरिडॉर जो आहे 11 जिल्ह्यांचा, यामध्ये डिफेन्स संबंधित सगळ्या गोष्टी निर्माण करण्यासाठी 11 जिल्ह्यांमध्ये आता त्या गोष्टी येत आहेत. म्हणजे डिफेन्स विमानं बनवणं असेल, दारुगोळा बनवणं असेल, रायफल्स बनवणं असेल, जे काय डिफेन्सशी संबंधित बनवायचं आहे, सुरक्षेसंबंधित, ते सर्व 11 जिल्ह्यात त्याचा हब बनवतो आहे आपण. आणि केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणामध्ये सुद्धा आता त्याला औद्योगिक धोरण होतं आहे आणि त्यामुळे 11 जिल्ह्यांमध्ये फोकस केला जात आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जे सेक्टर जे आहे, जे सुरक्षेशी संबंधित आहे, डिफेन्स, आणि आपण इस्रायलचं उदाहरण घेतो. आपण सगळे मुलं मुली जे आहेत, निश्चितपणे इस्रायलचे मोसाद असेल, त्यांची मिलिटरी असेल, हे सगळं आपण वाचत असेल किंवा पाहत असेल. टी व्हीवर सुद्धा आता युक्रेन आणि हे सगळे युद्ध चालू आहे, इस्रायल इराणचं युद्ध चालू आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहत असू. आणि म्हणून आज इस्रायलमध्ये ज्या पद्धतीनं तिथली एक सिस्टीम आहे की तुम्हाला काहीही झालं, तुम्ही काही कोणत्याही सेक्टरमध्ये काम करा, पण 4 वर्ष मुलांना आणि 2 वर्ष मुलींना ही मिलिटरीमध्ये सर्व्हिस करावीच लागते, द्यावंच लागतात. आणि त्या पद्धतीने इस्रायल आपण बघतोय की जगामध्ये सगळ्यात चांगला डिफेन्स सर्व्हिसेस तिथे आहेत. पण आपल्या देशाची लोकसंख्या पाहता हे शक्य नाही. परंतु अशा अकॅडमीच्या माध्यमातून आपला जो पिढी आहे, येणारी पिढी, ही अतिशय सुदृढ आणि सशक्त झाली पाहिजे, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा, की ज्याची देशाला गरज आहे.